नमस्कार मंडळी, आज आम्ही इलो सुरंगाची फुला काढू। सुरंगाच्या फुलांची झाडा ही बऱ्यापैकी जंगलातच असतात। जंगलात एखादा जरी झाड सुरंगीचा असला तरी आजूबाजूचा परिसर आपल्या सुगंधान अगदी प्रसन्न करून टाकतात। जा काय वैविध्यपूर्ण हा आणि जा वैशिष्ट्यपूर्ण हा ता फक्त आणि फक्त तुमका कोकणातच मिळतला। महागडो अत्तर आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये या सुरंगीच्या फुलांचो खूप सारा उपयोग होता, त्यामुळे त्याका खूप सारी मागणी असता। या सुरंगीच्या मोहिमेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून पत्या आणि चेतन होतो। दादाकडे बघ ना काय चालला तुमचा हा पुष्पा पक्ष्यांचे आवाज, नीरव शांतता आणि ही गच्च झाडी मन अगदी प्रसन्न करून टाकतात। सुरंगीच्या झाडावर चढणं तसं कठीण नसता, पण सुरंगीचे कळे काढण्यात खूप वेळ जाता। घट धरायचा फक्त जेका हात धरतो ना वर बसान पत्या आपल्या चॅनल साठी व्हिडिओ बनवता। एका गजऱ्याची तरी साठव गजऱ्यावर चेतन दादा वर दादा वर जा तुझा घट धर फक्त पाय घट धरायचो त्याच्या खाली सानू बघता प्रयत्न करू सगळ्यात वरती चेतन दादा खूप दिवस झाले तुला येऊसाठी सगळ्यात वरच्या फांदीवर पतो, त्याच्या खाली चेतन आणि सगळ्यात खाली आमचा सानुआ। ही बघा सुरंगीची फुला ही कधी पण फांदीच्या टोकाक न येता फांदीच्या बुंद्याक येतात। सुरंगीचं झाड या कायम सदाहरित असता। दाखव हातान दाखव कॅमेरा समोर सुरंगीची फुलं ही बघा छोट्या छोट्या पांढऱ्या वाटाण्यांसारखे दिसतात। चेतनने तर तोंडात पिशवी धरूनच सुरुवात केला ना फुला काढू। सुरंगीचो कळो ह्यो तिनसानाक फुटता, त्याच्यामुळे तो तिनसानाकच काढूचो लागता। मगे त्याचो गजरो केल्यावर सकाळी तो गजरो चांगलो फुललेलो असता। तुमका जर अशी मजा करूची असात तर आमच्या कोकणात नक्की येऊचा लागतला। वर्षात ना एकदा तरी अशा सुरंगीच्या फुलांचो गजरो माळूचो असता। तुम्ही असो कधी गजरो माळलास काय, किंवा असा झाड तुमच्याकडे हा काय, तर मला कमेंट करून नक्की सांगा। सुरंगीच्या फुलांचो असो जमिनीवर पण खूप सारो सडो पडलेलो असता। सुरंगीची फुला काढूक ना खूप वेळ लागता। फुला काढता काढता आमका संध्याकाळ झाली।
सुरंगीची फुला काढता काढता आमका घुबड पण दिसला. ह्या बघा. घे घे घे. सानून आमच्या ह्या बघा सुरंगीच्या फुलांचो गजरो बनवलाय ना. तर आजचो या सुरंगीच्या फुलांचो व्हिडिओ तुमका कसो वाटलो आमका कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे ह्यो व्हिडिओ पण तुमका नक्कीच आवडलो असतलो. त्यामुळे आमच्या ह्या व्हिडिओ पण लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.